गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात धान्य खरेदी केंद्रामधील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। शासनाने जाहीर केलेल्या धान्य बोनसाची अवैधरित्या उचल करणाऱ्या तब्बल 13 धान्य खरेदी संस्थांचा प्रताप आता समोर आला आहे। चौकशी सुरू होताच 11 संस्थांनी घाईघाईने शासनाकडे पैसे परत केले, मात्र त्यानंतरही या संस्थांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। तर दुसरीकडे 2 संस्थांनी पैसे न भरल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेमका हा घोटाळा कसा झाला आणि पैसे परत करणाऱ्यांना अभय का, या संदर्भात असे आहे की गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून एकूण 16 शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रे कार्यरत आहेत। या केंद्रांवर शेतकऱ्यांकडून शासनाच्या हमीभावाने धान्य खरेदी केली जाते। सन 2024-2025 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र शासनाने प्रत्येक हेक्टर 20,000 रुपयाचा बोनस जाहीर केला होता। मात्र याच बोनस योजनेचा गैरफायदा घेत धान्य खरेदी संस्थांनी शासनाची आर्थिक लूट केल्याचे चौकशी समोर आले। चौकशीत धक्कादायक बाबीही उघड झाल्या। अनेक शेतकऱ्यांचे 7/12 उतारे खोटे दाखवण्यात आले। अकृषक जमीन, शासकीय जमीन, पडीक जमीन लागवडीखाली दाखवण्यात आली। कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर इतरांची जमीन दाखवून 2 हेक्टर पर्यंत बोनस उचलण्यात आला। हा प्रकार उघडकीस येताच कार्यवाहीच्या भीतीने 11 धान्य खरेदी संस्थांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे तब्बल 99,30,800 रुपये भरले। मात्र या 11 संस्थांवर ना गुन्हा दाखल ना प्रशासकीय कार्यवाही, फक्त पैसे भरले म्हणून त्यांना अभय देण्यात आले। हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान 2 संस्थांनी मात्र रक्कम भरल्यास टाळाटाळ केली। त्यांच्याकडून अजूनही 79,74,800 रुपये थकीत आहेत। त्यानंतर प्रशासनाने कार्यवाही करत सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। जिल्हाधिकारी मार्फत यांच्या त्या मालमत्तेवर जप्तीची प्रक्रिया, बोनसची रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग विभाग प्रयत्नशील आहे। मात्र सर्वात मोठा प्रश्न असा आहे की शासनाची फसवणूक सिद्ध होऊनही 11 संस्थांवर कार्यवाही नाही। पैसे भरले म्हणजे गुन्हा माफ होतो का? जबाबदारी निश्चित कोणाची? हा प्रकार केवळ आर्थिक घोटाळा नसून शासनाच्या योजनेवर आणि प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे। आता प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या संदर्भात विवेक इंगळे, जिल्हा पणन अधिकारी यांनी ही अधिक माहिती दिली।